तर जानेवारीचा महिना पूर्ण संपला आहे, फेब्रुवारीचा महिना सुद्धा आता अर्ध्यावर आलेला आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींची उत्कंठा आता वाढत चाललेली आहे। जानेवारीचा हप्ता हा आमच्या खात्यावर कधी जमा होणार, अशा संदर्भातले प्रश्न आता लाडक्या बहिणी प्रत्येक व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून विचारत आहे। त्याचसोबत ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबर मध्ये हप्ता मिळाला नव्हता, अशा लाडक्या बहिणी सुद्धा आता कमेंट करून विचारत आहे की नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्यासोबत जानेवारीचा हप्ता हा आम्हाला मिळणार काय। तर लाडक्यांनो, या संदर्भातली माहिती आपण समोरच्या 30 सेकंदात पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा। नमस्कार, मी भाऊसाहेब गोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर लाडक्यांनो, आज दिवसभराच्या बातम्यांचा सार आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सर्वप्रथम आज दिवसभर आपण जीआर ची वाट पाहत होतो, अशी अपेक्षा होती की काल जीआर आलेला नाही, त्यामुळे आज तरी संध्याकाळपर्यंत जीआर येईल आणि लाडक्या बहिणींचा वितरणाचा मार्ग हा मोकळा होईल। पण लाडक्यांनो, आज संध्याकाळचे 4-4:30 वाजेपर्यंत वितरणासंदर्भातला जीआर हा आलेला नाही, त्यामुळे लाडक्या बहिणींचा 19वा हप्ता हा किती लांबणीवर जाणार या संदर्भातली अजून कसलीही माहिती समोर आलेली नाही। पण आजपर्यंत जीआर आला नाही, या अंदाजावरून आता असं लक्षात येते की जानेवारीच्या हप्त्याला अजून विलंब होईल। जीआर आल्याच्या 4 ते 5 दिवसाच्या नंतर वितरणाला सुरुवात होत असते, तर त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत जर जीआर आला नाही तर नक्कीच तुमचे वितरण हे 20 तारखेच्या समोरच येणार आहे। त्यानंतर ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबर मध्ये हप्ता मिळाला नाही, त्या लाडक्या बहिणी सुद्धा कमेंट करून विचारत आहे की आम्हाला सुद्धा नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता हा जानेवारीच्या हप्त्यासोबत मिळेल काय, कारण त्यांची आता केवायसी ही दुरुस्ती झालेली आहे। तर लाडक्यांनो, केवायसी दुरुस्तीची प्रोसेस सध्या सुरू आहे। सध्या तरी तुम्हाला जानेवारी सोबत नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता मिळणार नसल्याची बातमी समोर आलेली आहे। तुमचा जो नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता आहे त्यासोबत जानेवारीचा हप्ता आहे तो तुम्हाला मार्च मध्ये, म्हणजे फेब्रुवारीच्या नंतर मार्च मध्ये मिळण्याची शक्यता ही वर्तवल्या जात आहे आणि एकत्रितपणे 4,500 रुपये म्हणजेच नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीचे एकत्रित मिळण्याची सुद्धा शक्यता वर्तवल्या जात आहे। तर लाडक्यांनो, एकंदरीतच आपण जर दिवसभराच्या बातम्यांचा सारांश काढतो म्हटलं तर आज वितरणासंदर्भात कसलीही माहिती समोर आलेली नाही आणि ज्या काही वितरणासंदर्भात तारखा आल्या होत्या त्या तारखांवर सुद्धा वितरण होणार नाही, कारण संभाव्य तारीख आली होती की 12 ते 15 तारखेच्या दरम्यान वितरण होईल, पण आजची 11 तारीख आहे। लाडक्यांनो, अजूनपर्यंत कसलीही माहिती समोर आलेली नाही किंवा कुठल्याही नेत्याने किंवा राज्याच्या महिला बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी सुद्धा वितरणासंदर्भात कसलीही घोषणा केलेली नाही किंवा जीआर सुद्धा आलेला नाही। त्यामुळे आणि वितरण कधी होईल या संदर्भात सुद्धा कोणीही माहिती दिलेली नाही, त्यामुळे आता तुमचं वितरण हे 100% लांबणीवर जाणार आहे। आणि जर वितरण लांबणीवर जात असेल तर जानेवारीच्या हप्त्यासोबतच फेब्रुवारीचा सुद्धा हप्ता हा 3,000 रुपये एकत्रितपणे लाडक्या बहिणींना द्यावा, अशी आपली विनंती आता सरकारकडे आपण आपल्या व्हिडिओच्या मार्फत करणार आहोत। त्यामुळे लाडक्यांनो, तुम्ही आपल्या या गोष्टीला म्हणजेच 2 हप्ते एकत्रित देण्याला सहमती जर दर्शवत असाल तर नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये तुमचं नाव, गाव आणि जिल्हा मला कमेंट मध्ये कळवायचं आहे आणि त्यासोबतच सहमती आहे का हे सुद्धा सांगायचं आहे। आणि या संदर्भात जशी काही नवीन अपडेट आपल्याकडे उपलब्ध होईल, सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करा। असेच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात फक्त आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात। भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि पाहत राहा भाऊसाहेब गोडे महत्त्वपूर्ण माहिती या चॅनलवरचे व्हिडिओ। जय महाराष्ट्र।